नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा 27 तारीख हा शेवटचा दिवस होता. त्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह देखील मिळालं. अनेक उमेदवारांची निवडणुकीसाठी धावपळ सुरू झालेली होती. प्रचाराच्या गाड्या तयार करण्याची सुरुवात झालेली होती आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 तारखेला बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुंबईहून बारामती येथे विमानानं येत असताना बारामती येथेच त्यांच्या विमानाचं लँडिंग होत असताना दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. या निधनामुळे संपूर्ण राज्यात सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. याच निधनाची बातमी जशी समजली तसं सर्व प्रचार यंत्रणा देखील थांबल्या होत्या. सर्वांनी आपापले निवडणुकीचे कार्यक्रम देखील रद्द केलेले होते. अलिखित सूचना म्हणजे आदेश असा असतानाच पूर्ण वातावरण दुःखमय झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत मतदानाची तारीख सुद्धा निवडणूक आयोगानं बदललेली आहे. जे आधी 5 तारखेला मतदान होणार होतं ते आता शनिवारी 7 तारखेला मतदान होणार आहे आणि 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. म्हणजे ही संपूर्ण दुःखद अशी जी घटना घडलेली होती त्यात सर्वजण दुःखाच्या सावटात आहेत. उमेदवारांची देखील प्रचार करण्याची मानसिकता नाही. अशा स्थितीत उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे. अनेक अजून त्यामध्ये सावरणं कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये हे निवडणुका होत आहेत आणि प्रचाराला देखील खूप कमी असा कालावधी मिळत होता. मात्र निवडणूक आयोगानं याची गंभीर अशी दखल घेऊन मुदत यामध्ये वाढवलेली आहे. 5 तारखेला होणारं मतदान आता 7 तारखेला होणार आहे आणि त्यानंतर 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना देखील आणखी 2 दिवस प्रचाराला सापडणार आहेत. मात्र हा प्रचार नेमका कशा पद्धतीने होणार हे पाहावं लागणार आहे. कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने अजूनही कोण सावरलेलं नाही. खूप मोठी राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत हा प्रचार कसा करायचा अशा शंका उमेदवारांच्या मनात आहेत. कामाचा माणूस म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख होती. संपूर्ण राज्यात दादा म्हणून त्यांचा दरारा होता. मात्र या निवडणुकीत देखील ते प्रचार करताना दिसणार नाहीयेत. त्यांच्या कुटुंबातलं कोणीही प्रचार करताना दिसणार नाही. कारण हे खूप मोठं असं हे दुःख आहे आणि त्यातच या निवडणुका होत आहेत. येणाऱ्या दिवसात कशा घडामोडी होतील हे पाहावं लागणार आहे. मात्र सद्यस्थितीत निवडणूक आयोगानं मतदानाच्या तारखेत बदल केलेला आहे. यामुळे काही प्रमाणात उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे. मात्र प्रचारात या दुःखाचं सावट मात्र कायम राहणार आहे. अनेकांच्या मतपत्रिका देखील छापून झालेल्या होत्या. काहींचे फ्लेक्स प्रिंटिंग करून झालेले होते. मात्र त्यातच ही दुःखद घटना घडली आणि संपूर्ण राज्य दुःखाच्या छायेत गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत आता मतदानाची तारीख जरी बदललेली असली तरी देखील हे न भरून येणारं दुःख संपूर्ण राज्यात झालेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्याचा कसा परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद.